आया है, तो जो सबसे ज्यादा बेनिफिट किसी सर्जरी में हुआ है तो वो है प्रोस्टेट कैंसर सर्जरी। कई तरीकों से ये बेटर है। प्रोस्टेट कैंसर सर्जरी में हमारा एम क्या होता है कि पूरा कैंसर निकल जाए और आजू बाजू के जो टिश्यूज हैं उनको कोई डैमेज ना हो, और ये अचीवेबल है रोबोटिक सर्जरी से। ये आजकल या पाहू शकता आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण काय काय एका प्लेयरचे शूज नाही आहेत. फिल्डिंग टीम आय थिंक आहेत सगळ्यांचे. ते एक चप्पल आहे बघा, शूजच आहेत ते. ओपन शूज आहेत ते. चला येस मॅच आपण चालू करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण रोहित यांना पाहू शकतो. रोहित गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होताना पाहायला मिळतील. खारघर फिनिक्स पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यावेळचा बॉल अगदी शरीराच्या थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला आणि इथून मात्र एक्स्ट्रानं सुरुवात केली आहे डावाला. तलोजा टायगर संघ आपण पहिल्यांदा बॅटिंग करताना पाहू शकता आणि सिंगल रन्स इथून कंप्लीट देखील पाहायला मिळाली. यावेळचा बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळून काढलाय. इनफिल्डच्या बतून एका टप्प्याने चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडं. मिळती लाभा 4. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय, भव्य स्वागत अनिकेत भोईर यांचं पाहायला मिळालं आणि अनिकेत भोईरच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. नया हेड एंड शोल्डर्स ऑयल और डैंड्रफ को खींच निकाले ताकि ऑयली स्टिकी डैंड्रफ वापस ना आए। अब सिर्फ 199 रुपीस में। चौकार पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत करत असताना फलंदाज. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि पाठीमागे चेंडू ट्रॅबल झाला. लेग बॅट्स परिणामी मिळाली इकिरीदावाडी. इकिरीदा बनिशता संघ जाऊन पोहोचलाय तलोजा टायगर संघ बिनबाद 6 या धावसंख्येवर. यावेळचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये खेळून काढला फटका. सरळ चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडं. मिळती लाभा आणखीन 4. अनिकेत भोईर यांच्या नंतर स्वप्नील घर त्यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकारानं धावपटा धावा लागले गेले. त्या 10 धावा पाहायला मिळतात. अतिशय चांगली अशी फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये तलोजा टायगर्स संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. रोहित यांच्या विरुद्ध आलेले हे मोठे फटके. यावेळचा फटका समोरच्या दिशेनं लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडं. बॅक टू बॅक स्वप्नील घर त्यांच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. दोन चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळालेत. स्वप्नील घर सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने बॅटिंग करताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग करू शकले नाही आहेत. पाठीमागच्या दिशेने यष्टीक्षकांना हा चेंडू अडवलाय. बॅट स्वरूपात मिळाली गेलेली ही एकेरी धाव पाहायला मिळते आणि या एकेरी धाबेनिशाचा संघ जाऊन पोहोचलाय तो 15च्या घरात. पहिल्या षटकामध्ये अजून शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि मागील 5 चेंडूमध्ये 15 धाबा येताना देखील पाहायला मिळाल्यात. स्ट्राईकला आता अनिकेत भोईर येत आहेत. ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने बॅटिंग करताना पाहायला मिळाली. आडव्या बॅटनं स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पाठवले पार्किंग प्लॉटच्या पलीकडच. मिळती लावा 6. आला हा षटकार. षटकार येताना पाहायला मिळाला आणि या षटकारानं पहिल्या षटकामध्ये तब्बल तलोजा टायगर संघ जाऊन पोहोचलाय तो बिनबाद 21च्या घरात. 21 रन्स 21 धावा दापडला लागले गेलेत.
जतीन आहेत ना गोलंदाज आता जतीन जतीन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला जतीन पाहायला मिळणार आहेत. हिम्मत सर. दीपक दीपक यावेळचा बॉल अगदी पहिलाच दीपक यांचा निर्धाव पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर दीपक येताना पाहायला मिळतात. 4 ओव्हरची तुम्ही मॅच खेळताय. पहिल्या षटक तुम्हाला P1चं जिथं पॉवर प्ले पाहायला मिळाला आणि त्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठल्यात या सलामीच्या जोडीनं. मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेयर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. त्यांनी चांगली दमदार सुरुवात देखील केली आहे. फटकेबाजी आपण पाहिलीत अनिकेत भोईर यांची. स्ट्राईकला आता स्वप्नील घरत आहेत. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये आपण काय खेळून काढलाय जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. चांगलं असं चेंडूला स्टॉप केलं आणि इथून मात्र फक्त एकच धाव मिळायला जाईल आणि या एकेर धावेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 22 रन्स. दीपक यांचं षटक. या षटकामध्ये फार कमी धावा खर्ची करावं लागणार आहेत गोलंदाजांना कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यात. अगदी त्या ओव्हरमध्ये आपण पाहायला गेलं तर 3 चौकार 1 षटकार अशी सुरुवातच करून दिली आहे तलोजा टायगर्स टीमनं. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता समोरच्या दिशेनं. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जतीन येताना पाहायला मिळते. चेंडूचा पकड केलाय. फेकी देखील चांगली पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. रनिंग बिटवीन चांगली पाहायला मिळाली आणि या 2 धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 24च्या घरात. 24 रन 24 धावा आपल्याला लागत असताना आणि आता मैदानाच्या आतमध्ये सध्या जी सलामी आलेली जोडी जिथून पहिल्या मॅच मध्ये आपण मागील सामन्यामध्ये पाहायला गेलं तर आदर्श देखील पाहायला मिळालं. आडव्या बॅट फटका खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडूला पाठवले सीमा रेषा पलीकडं. वाईड डिश लॉंग ऑनच्या वरतून सीमा पार. आणखीन एक आलाय षटकार आणि या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय तलोजा टायगर्स तो 30च्या घरात. काय फटकेबाजी केली जाते. अनिकेत भोईर त्यांच्या बॅट मिळालेला दुसरा षटकार पाहायला मिळाला आणि सलामीला हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेले आणि त्यांच्या बॅट मधून आता धावा बनवायच्या तलोजा टायगर्स या संघाला आणि हे सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता धावांसाठी धाव करत असताना पाहायला मिळतात. 30 धावा आपल्याला लागले गेल्यात. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकला होता. इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने गेले तिथे सिंगलला आता पुन्हा एकदा डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि या 2 नवीन धावपट्टा धावा जाऊन पोहोचल्यात त्या 32च्या घरात. बिनबाद एक दमदार सुरुवात करायची आहे. धावा बनवायच्या आहेत. टार्गेट सेट करायचे आहे. या एका माइंडनं सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात. चला अजून या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. चला आपण पाडी येऊन जा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक बॉल बाकी. लोवर फुलटॉस बॉल वाईड इश लॉंग ऑन रिजन मध्ये फटका खेळलाय. एका टप्प्याने क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू सीमा पार. मिल्टी लावा 4. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय तो बिनबाद 36 या धावसंख्येवर. 36 रन्स. 36 धावा आपल्याला लागले गेल्यात. दोन षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. आपल्याला धावा लागले गेले त्या 36 धावा पाहायला मिळतात आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज येताना अच्युत येताना पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर आपण अच्युत यांना पाहू शकताय. डॉक्टर अच्युतम यांना आपण पाहू शकते गोलंदाजी करत असताना. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलंय आणि चेंडूची फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. सिंगल रन्स इथून मिळायला जाईल आणि आता संघ जाऊन पोहोचलाय तो 37 या घरात. आणखी या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे
आपण इनिंग मधील अजून 11 चेंडूचा खेळ बाकी आहे असं म्हणूयात, कारण मैदानाच्या आतमध्ये आता धाबा चांगल्याच बनवल्यात. जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेल्या आणि एका बाजूला अनिकेत भोईर यांच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले. स्वप्नील घरत यांनी देखील 2 चौकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. सुरुवात चांगलीच केली. यावेळचा बॉल अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. ऑफ एसटीच्या पूर्णपणे कॉरिडोरच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला आणि इथून एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि या एकेर धावेनिशी आता धावपटला धावा लागले गेले त्या 38 धावा 38 रन्स धावपटला लागत असताना पुढे गेलेत. पुढे जाऊन फटका सजवलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. डॉक्टर जतीन यांनी टिपलाय जेल. महत्वाची विकेट मिळवलंय ती गोलंदाज डॉक्टर अच्युत्यम यांनी आणि महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू वैभव कोपरकर मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळणार आहेत. मागील चेंडूवर महत्वाची विकेट मिळवून दिली ती डॉक्टर अच्युतम यांनी आणि सध्या त्यांनी चांगली गोलंदाजी करत असताना आपण त्यांना देखील पाहू शकता. जो ब्रेक थ्रो हवा होता, जी विकेट हवी होती ती महत्वाची विकेट मिळवली आणि आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा हाताला लागलाय तलोजा टायगर संघाला. वैभव कोपरकर मैदानाच्या आतमध्ये गेले आणि वैभव कोपरकर मैदानाच्या बाहेर देखील त्यांना पाहायला मिळतात. बॅक टू बॅक दुसरी सफलता डॉक्टर अच्युत यांना. शिल्पक डॉक्टर शिल्पक यांना आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. हॅट्रिक बॉल घेऊन आता येताना पाहायला मिळतील ते डॉक्टर अच्युत. महत्वाच्या खरं तर विकेट त्यांनी मिळवून दिल्या. जो ब्रेक थ्रो हवा होता आपल्या संघाला, कारगर फेनिक्स या संघाला आणि तो महत्वाचा ब्रेक थ्रू देखील मिळवून दिला. लॉंग ऑन मध्ये डॉक्टर जतीन त्यांना पाहायला मिळतात. अतिशय चांगल्या पद्धतीने फिल्डिंग देखील केलंय. लगेच क्विक थ्रो रिली थ्रू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये देखील पाहिला. सिंगल रन्स इथून आली आणि या इथून मात्र धावपळा धावा लागल्या गेल्या त्या 39 धावा 39 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अतिशय चांगल्या अशा धावा देखील उभारल्यात. यावेळचा हा बॉल अगदी शरीराच्या थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू राहिला आणि इथून मात्र आणखीन एकेरी धाव जोडली जाणार आणि एकेरी धाबीनिशी धावपटा धावा लागले गेले त्या 40 धावा पाहायला मिळतात. वाईटच्या एक्स्ट्रा धावा थोडेसे जास्त खर्च केल्यात गोलंदाजांना, पण मोठ्या फटक्यांपासून थोडंसं लांबच ठेवलंय. त्यामुळे थोडंसं डॅमेज आणि डॉमिनेट करण्याचं काम केलंय डॉक्टर अच्युत यांनी. यावेळचा आणखीन एक बॉल फिरकीचा चेंडू पाहायला मिळाला. फिंगर रोल चेंडू केला आणि त्यानंतर चेंडूला इनस्विंग देखील करत असताना आपण डॉक्टर अच्युत यांना पाहू शकता. आणखीन एक डॉट बॉल आला आणि त्यामुळं चांगली वापसी म्हणावं लागेल. मागील काही चेंडूमध्ये फार महत्वाच्या विकेट देखील घेतल्यात आणि फार कमी धाबांचं षटक देखील आपल्याला टाकत असताना डॉक्टर अच्युत यांना आपण पाहू शकता. 40 धावा धावपडला लागले गेल्यात. यावेळचा बॉल बी शेप मध्ये खेळला. वायडिश लॉंग ऑनच्या वरतून चेंडू जाईल सीमा पार. मिडील हा 4 शेवटच्या बॉलवर आला. हा खणखणीत चौकार. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावपटा धावा लागले गेले. त्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना तलोजा टायगर्स या संघाच्या 2 बाद 26-40 धावा 44 रन्स लॉस फॉर 2 विकेट.
निखिल सर येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. आपण निखिल सरांना पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवर ते दाखल झालेत. यावेळचा बॉल आडव्या बॅट मधून फटका खेळलाय. व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. एका टप्प्यानं चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार आणि मिळणार आहे धावा 4. धापडा धावा लागले गेले त्यात 48 धावा, 48 रन्स. चांगल्या धावा अगदी पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत केलं आणि इथून मग आता मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने धावा देखील उभारताना आपण पाहू शकता बॅटिंग करणाऱ्या तलोजा टायगर्स या टीमला. पहिल्याच बॉलवर निखिल सरांचं स्वागत करत असताना आपण बॅट्समनला देखील पाहतोय. यावेळचा फटका जरूर चांगला. शिल्पक यांच्या बॅट मधून सरळ चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. बॅक टू बॅक दुसरा चौकार त्यांना पाहायला मिळतो आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 52. 52 धावा धावपडला लागले गेल्यात. अर्धशतकीतून कंप्लीट झालंय ते बॅटिंग करणाऱ्या तलोजा टायगर्स या संघाचा. पहिला सामना त्यांनी गमावला जरूर, पण त्यानंतर आता धावा देखील त्यांनी बनवल्यात. पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेला तर अगदी 33 धावा बनवल्या होत्या, पण या सामन्यामध्ये 50 पेक्षा जास्त धावा त्यांनी आता बनवल्यात. यावेळचा बॉल पडल्यानंतर थोडासा काटा देखील बदलवला. स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन केले गोलंदाजाने आणि त्यानंतर डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय निखिल सर यांचा. मागील 3 चेंडूमध्ये 8 धावा जरूर खर्च केल्यात गोलंदाजानं. यावेळचा बॉलच्या मिनिट पर्यंत गेले होते, पण अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळाला आणि इथून मात्र आता पनिश केले जाते गोलंदाजाला. आणखीन एक धाव जोडली जाणार आहे आणि एक धावेनिशी आता संघ जाऊन पोहोचलाय तो 53च्या घरात. 53 रन्स. यावेळचा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. पाठवले सरळ आउट ऑफ द पार्क. मिल्टी नावा 6 आलाय. आणखीन एक षटकार. 59 धावसंख्या वर जाऊन पोहोचलाय तो तळोजा टायगर संघ. या षटकामधील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा लागले गेले त्या 59 धावा. 59 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर देखील झाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न देखील केला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये सिंगलला आता डबल मध्ये रोटेशन केलं जाते. 2 धावा इथून जोडल्या जातील. धावपटला धावा लागले गेल्या त्या 61 धावा. 61 रन्स. 61 धावा धावपटला लागले गेल्यात. या इनिंग मधील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण निखिल सरांना पाहू शकता. थोडीशी महागडी गोलंदाजी झाल्या. 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला बॅटिंग करत असताना शिल्पक सरांच्या बॅटमधून. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक नाही आहेत. मिड विकेट क्षेत्र खाली आहे. डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवर आला हा खणखणीत चौकार आणि इथून मात्र 24 चेंडूंचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये 65 धावा जमा केल्या त्या तळोजा टायगर्स या संघानं आणि 66 धावांचं आव्हान ठेवलंय ते कारगर फिनिक्स या संघासमोर. 66 धावांचा पाठला तुम्हाला करावा लागणार आहे. लक्ष असू द्या टीम खेळताय तुम्ही. 4 बाजून 34 मिनिटं झालीत. 35 मिनिटं झालीत. तर आपला 5 वाजता आपल्याला ग्राउंड सोडायचं आहे. त्यामुळे विनंती आहे तुम्हाला लगेच आपण फिल्डिंग लावून देखील घ्या. लक्ष असू द्या. तलोजा टायगर्स
हॅलो, चला आपण मॅचकडे वळूयात आणि लक्ष असू दे 20 मिनिटांमध्ये आपण आपल्याला ही आता या इनिंग काही करून संपवायला लागणार आहे. त्यासाठी महत्वाची तुमच्यावर आम्ही वेळ आता वाचवा. टाइम इज मनी आणि त्यासाठी आपण वेळेचं बंधन असेल आता. डॉक्टर भरत पटेल आणि त्यांच्यासोबत डॉक्टर आपण अमित यांना पाहू शकता. ही ओपनिंग पेयर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि धावा आता बनवाव्या लागणार आहेत त्या 66 धावा कारगर फिनिक्स या संघाला. मैदानाच्या आतमध्ये ही ओपनिंग पेयर्स दाखल होताना पाहायला मिळतील आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण डॉक्टर राहुल भोईर यांना पाहू शकताय. मित्र हॉस्पिटल कारगर यांच्या माध्यमातून आपण मित्र क्रिकेट लीगचं आपण आयोजन पाहतोय. चला, जर पाणी कोणाला हवं असेल तर या साईडला आपल्याला पाण्याची देखील व्यवस्था आहे. मंचाच्या डाव्या बाजूला तुम्ही जा. अ, 24 बॉल आणि 66 धावांचा टार्गेट. चला, 4:37 झाली. यावेळचा पहिलाच बॉल लावली अपील करत असताना अगदी पहिला चेंडू वेगानं जरूर हाताळलाय डॉक्टर राहुल भोईर यांची आपण गोलंदाजी पाहिली तर अचूक टप्पा आहे, नियंत्रित गोलंदाजी आणि त्यासोबत त्यांनी वेग देखील जरूर दाखवले आपल्या माध्यमातून. वेगावर स्वार होत असताना आपण राहुल भोईर यांना पाहतोय आणि पहिला चेंडू अगदी त्यांनी निर्धाव देखील हाताळलाय. मैदानाच्या आतमध्ये सध्या एक चांगला स्कोर उभा केला आणि तो धावा थांबवण्याचा जरूर प्रयत्न असेल, पण डावखुऱ्यात त्याचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. फटका जरूर खेळला, झेल देखील सुटलाय. एका टप्प्याने चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडं. मिळतील धावा 4. आला हा पहिला चौकार. डॉक्टर भरत पटेल यांच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका आणि त्यांनी सुरुवात दमदार करून दिले. मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्यात त्याचे खेळाडू नेहमी क्रिकेटमध्ये विस्फोटक पाहायला मिळतात आणि त्या पद्धतीने सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना आपण डॉक्टर भरत पटेल यांना पाहू शकता. यावेळचा हा बॉल पडल्यानंतर थोडासा टप्पा बदलवलाय. अचूक टप्प्यावर सध्या गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजांना देखील पाहू शकता. भरत पटेलचा हे एक आक्रमक फलंदाज देखील आहेत, पण त्यानंतर धावा देखील थांबवल्यात. त्या म्हणजे राहुल भोईर यांनी चौकांत लगेच पलटवार देखील आलाय आणि एक डॉट बॉल देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. अकूट टप्प्याचा बॉल फटका फसला गेलाय बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात. मागील चेंडूवर महत्वाची विकेट लगेच मिळवलाय गोलंदाजानं आणि राहुल भोईर यानं महत्वाचा विकेट देखील मिळवून दिलाय. क्षेत्ररक्षक नितीन घरत यांनी टिपलेला हा झेल पाहायला मिळाला आणि महत्वाची विकेट देखील मिळवून दिलाय ती गोलंदाज राहुल भोईर यांनी. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची विकेट देखील चौथ्या बॉलवर गोलंदाज राहुल भोईर यांनी मिळवून दिले. मागील 3 चेंडू निर्धाव आले होते, पण त्यानंतर लगेच पलटवार देखील केलाय. महत्वाची विकेट देखील मिळवलाय. फुल टॉस बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी लॉफ्टेड फटका जरूर केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फटका खेळायचा होता, पण क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये तिथे तैनात होते, ज्यांनी हा चेंडू पकडलाय. फक्त एकच धाव मिळाला जाईल आणि या एकेरी धावेनिशी आता संघ जाऊन पोहोचलाय तो 5 या धावसंख्येवर. या अगोदरच्या चेंडूवर आपल्याला विकेट पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर मात्र
महत्वाच्या चेंडूवर पुन्हा एक सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. या षटकामधील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. राहुल भुईर यांचे षटक आणि या षटकामधील शेवटचा बॉल लेफ्ट केलाय बॅट्समन आणि यस, इट्स अ वाईड बॉल ऑफ द एसटीच्या थोडासा बाहेरून चेंडू जाताना पाहायला मिळाला आणि इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात आणखी एकदा जोडली जाणार आहे. धावपटा धावा लागले गेल्यात त्या 6 धावा पाहायला मिळतात. राहुल भोईर यांचं षटक आणि या षटकामध्ये एक दमदार गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. महत्वाची विकेट डॉक्टर भरत पटेल यांना त्यांनी बाद केलंय. यावेळचा बॉल अगदी पुढ्यावरूनच वळवलाय, पुढ्यामध्ये टाकला आणि जरी काय सरप्राईज करून जाणाराच राहिलाय तो फलंदाजाच्या समोर. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावपटला धाबा लागले गेले त्या 1-6 अशी अवस्था खारघर फिनिक्सच्या संघाची पाहायला मिळते. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी खारघर टीमला आणखीन 60 धावांची गरज. 18 बॉल 60 धावा, 60 धावा 18 चेंडू. नेरूळ चॅम्पियन हा पहिला संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला. त्यानंतर उल्वे युनायटेड हा एक संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि एक सामना पीएमए पेन यंगिस्तान त्यांनी 116 धावा बनवल्यात आणि तेही देखील सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. ही देखील मॅच तुमच्या रन रेटच्या माध्यमातून आपण काउंट करणार आहोत, त्याकडे देखील आपण बारकाईने लक्ष द्या. तुमच्या यावेळचा हा बॉल फटका फसला. यष्टरक्षक आहे तैनात, झेल टिपलाय. महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवर मिळवून दिलाय गोलंदाज स्वप्नील घरत यांनी. अभिजित भुईर यांनी टिपलेला हा झेल पाहायला मिळाला आणि महत्वाची कॅच देखील ती पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट स्वप्नील घरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक ठेवा सर. नवीन खेळाडू डॉक्टर जतीन येताना पाहायला मिळतील. मॅच मध्ये आपण म्हणूयात की आता धावा तुम्हाला वेगाने बनवावं लागतील. 17 बॉल आणि आणखीन 60 धाबांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये 17 बॉल मध्ये 60 धाबांची गरज बनावी लागणार आहेत खारघर टीमला. यावेळचा बॉल खालीच राहिलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. वेग देखील तेवढाच प्रचंड आहे आणि टप्पा देखील चांगला पाहायला मिळाला. नियंत्रित गोलंदाजी गोलंदाजाने केले आणि मागील चेंडू देखील निर्धावच पाहायला मिळतोय. मागील 2 चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव आली नाही आहे आणि आज मात्र गोलंदाजांचा बोलबाला या संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळालाय. यावेळचा बॉल सोडून दिलाय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्रा आणखीन एकदा जोडली जाणार आहे आणि या एकेरी अभिनिशी आता संघ जाऊन पोहोचलाय तो 7 ते आकड्यावर. 7 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी स्टेडियमवर आपण ही नवी मुंबई बेलापूर या मैदानामध्ये आपण ही स्पर्धा पाहताय. मित्र हॉस्पिटल खारघर यांच्या माध्यमातून मित्र क्रिकेट लीग वर्ष 8 आणि या 8व्या आयोजनामध्ये 8व्या वर्षामध्ये बरेचसे संघ तुम्हाला 10 संघ एकूण खेळताना पाहायला मिळतात आणि ज्या परिसरामध्ये आपण म्हणूयात की पनवेल, तलोजा, नेरूळ, करंजाडे, उल्वे, कामोठे, उरण, पनवेल, पेन आणि खारघर या परिसरातील संघ आज तुम्हाला एकत्र खेळताना पाहायला मिळाले. एक उत्तम दर्जाचं आयोजन सालाबतप्रमाणे ही मंडळी करत असतात आणि त्यांचं विशेष आपण कौतुक करूयात. मागील चेंडू आलाय निर्धाव, त्यामुळे आता येणारे 15 बॉल 59 धाबांची आणखीन गरज. 15 मध्ये 59 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवर आता प्रहार करायला लागेल. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागणार आहे. यावेळचा बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि आता मात्र येणारे 15 बॉल 58 धाबांची आणखीन गरज.
15 बॉलमध्ये 58 धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात चांगली झाली. सुरुवातीला ज्या पद्धतीनं राहुल भोईर यांचे षटक अवघ्या 6 धावांचं पाहायला मिळालं. यावेळचा हा बॉल अगदी पुन्हा एकदा चेंडू खराब पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवर 9 धावा. येणारे 15 बॉल आणि 57 धावांची आणखीन गरज आहे. 15 मध्ये 57 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील गरज त्या गोलंदाजी करतायत आणि थोडीशी खराब त्यांच्या तर लाईन पाहायला मिळाली. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये दिलाय. पुढ्यातूनच उचललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग. चेंडूला पाठवले सीमा पार. मिळतील लाभ असा आलाय षटकार. 14 बॉल मध्ये आता 51 धावांची आणखीन गरज आहे. 14 मध्ये 51 बनवायचे कारगार फिनिक्सच्या संघाला. महत्वाची खतता फटकेबाजी करत असताना आपण फलंदाज जतीन डॉक्टर जतीन यांना पाहू शकतो, ज्यांच्या बॅट म्हणून षटकार आलाय. धावा बनवू शकतात प्रणय, पण त्यासाठी आता प्रयत्न देखील करावे लागेल. धावांचं क्रीडांगण आहे. संध्याकाळी वाऱ्याची देखील तेवढी झुलूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि हवेच्या झोकेवर फटके देखील येताना पाहायला मिळाले. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिला. बॅटच्या टोला लागून अगदी शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला होता, जिथे फक्त सिंगल रन्स येताना पाहायला मिळेल. येणारे आता 13 बॉल आणि 50 धावांची आणखीन गरज आहे. 13 मध्ये 50 बनवावं लागणार आहे त्या बॅटिंग करणाऱ्या खारघर टीमला आणि त्यासाठी आता शर्तीचे प्रयत्न देखील करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल आणि 50 धावांची आणखीन गरज. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळून काढला. वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये फटका खेळून काढला, जिथे फक्त एकच धाव मिळत जाईल आणि आता समीकरण जाऊन पोहोचतंय. येणारे 12 चेंडू आणि आणखीन 49 धावांची गरज. 12 बॉल आणि 49 धावांची गरज. धावपडा धावा लागल्या गेल्या त्या 17 धावा. हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये चालूच असेल. सुरुवातीला तेच म्हणालो की सध्या क्रिकेट खेळतात, त्यासोबत त्यांचं कॅल्क्युलेशन तेवढंच महत्वाचं आहे. आणि तेच सांगत आहेत की सध्या तलोजा टायगर संघ की किती धावा आम्हाला वाचवायच्या आहेत, किती धावा डिपेंड करायच्या आहेत, जेणेकरून सुपर 8 पर्यंत आम्ही जाऊ शकतोय. वैभव कोपरकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी यासाठी दाखल येताना पाहायला मिळतील. डॉक्टर वैभव कोपरकर यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहणार आहात. 12 बॉल आणि 49 धावांची आणखीन गरज आहे. 12 मध्ये 49 हव्यात. 49 रन्स. बारा बॉल आणि 49 धावांची आणखीन गरज आहे. स्ट्राईकला पण डॉक्टर अमित यांना पाहू शकता. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. वाईडिश लॉंग ऑन रीज मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एकच धाव इथून जोडली जाणार आहे आणि आता एकेरी धावेनिशी समीकरण जाऊन पोहोचतंय. ते अर्थातच 11 बॉल आणि 48 धावांची आणखीन गरज आहे. 11 बॉल मध्ये 48 धावांची आणखीन गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आता एक वेगळी स्ट्रॅटेजी, एक वेगळी रणनीती पाहायला मिळते आणि मैदानाच्या बाहेर देखील अगदी प्रेक्षक तेवढेच एन्जॉय करतात. फुलटॉस बॉल डॉक्टर वैभव कोपरकर यांचा, जिथून क्रॉस बॅटनं फटका खेळला होता, जिथे सिंगल रन्स देखील पाहायला मिळणार आहे. आणि या एकेरी धावेनिशी आता संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 19 घरात. 10 मध्ये 47 धावा बनवायच्या आहेत. 10 बॉल आणि 47 धावा. क्रॉस बॅटनं फटका खेळलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. जेल सुटलाय. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, पण इथून आता थांबवलाय. या कॅचेस तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये शर्तीचे प्रयत्न करायला लागतात आणि असं म्हणतात की 100 लोकांच्या शर्यतीमध्ये जिंकायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं आणि तो प्रयत्न तर करावा लागणार आहे. यावेळचा बॉल लावल्या अपील बॅटची लिडिंग एज, महत्वाची विकेट. अभिजित भोईर यांनी टिपलाय जेल आणि तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात.
महत्वाची विकेट मिळवल्या 8 बॉल आणि आता 46 धावांची आणखीन गरज आहे. डॉक्टर सचिन जाधव मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात आणि आता 8 बॉल मध्ये 46 धावांची आणखीन गरज आहे. कॅल्क्युलेशन देखील चालू आहे की किती धावाने हा सामना जिंकायला हवा, किती धावा या मैदानाच्या आतमध्ये रोखायला हव्यात. ह्या तलोजा टायगरचं देखील तेवढीच सध्या स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळते. चला 8 बॉल मध्ये 46 धावा. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळला, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. पहिलाच बॉल खेळत असताना चांगला फटका सजवला आणि सचिन जाधव यांच्या बॅटून आलेला हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खेळलेत, पहिल्याच बॉल मध्ये दमदार स्वागत केलं आणि पहिल्याच बॉलनं अशी अतिशय चांगलीशी सुरुवात देखील करून दिली ती बॅट्समनना. यावेळचा बॉल बॅटची ब्रश करून पाठीमागं फर्स्ट टीमने चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 6 मध्ये आता 42 धावांची आणखीन गरज. 24 धावा दापडला लागले गेल्या 24 रन्स आणि आता सामना येणारे 6 चेंडू आणि 42 धावांची आणखीन गरज. सहा बॉल मध्ये 42 धावांची आणखीन गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथं पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट देखील मिळवलंय. आणखीन एक झेल टिपलाय, तो अर्थातच अभिजित भोईर यांनी. झेल टिपला अभिजित भोईर आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण अभिजित भगत गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर डॉक्टर अभिजित भगत यांनी टिपलेला मिळवलेली ही विकेट पाहायला मिळते. येणार आता 5 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 42 धावांची गरज आहे. 5 मध्ये 42 धावा. फटका जरूर चांगला आहे. इनफिल्डच्या वरतून खेळून काढला. स्वतः राहुल भोईर तिथपर्यंत पोहोचलेत. फक्त एकच धाव इथून मिळायला जाणार आहे. येणार आता 4 चेंडू आणि 41 धावांची आणखीन गरज. 4 मध्ये 41 बनवावं लागणार आहे. ते अर्थातच बॅटिंग करणाऱ्या कारगर फिनिक्सच्या टीमला, पण तलोजा टायगर्स संघाने केलेली बॅटिंग, विस्फोटक बॅटिंग देखील पाहायला मिळाली. यावेळचा हा बॉल लॉंग ऑन मध्ये खेळून काढला, जिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. फक्त एकच धाव इथून जोडली जाणार आहे आणि या एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय. तो अर्थातच 26च्या घरात 3 बॉल मध्ये आता 40 धावा आणि महत्वाची आणखीन एक विकेट डायरेक्ट हिट करता यस अभिजित भोईर यांनी हा थ्रो केला आणि जिथून महत्वाची विकेट देखील पाहायला मिळते. दुसरी धाव घेत असताना खेळाडू झाले धावबाद. आता सामना जिंकण्यासाठी गरज आहे त्या अर्थात 3 बॉल आणि 40 धावांची. 3 बॉल मध्ये 40 धावा. सामना चांगला रंगला आणि या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने खेळलेत आज तलोजा टायगर संघ. मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाप्रमाणेच ते खेळलेत आणि चांगल्या धावा देखील त्यांनी उभारल्यात. कारण एकंदरीत आपण म्हणूयात की 65 धावा भरपूर बनवल्यात आणि चांगली देखील आपण विस्फोटक बॅटिंग देखील पाहिली. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला, समोरच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषा पलीकडं मिल्टी लावा 6 आला षटकार. डॉक्टर सचिन जाधव यांच्या बॅटून आलेला षटकार.
2 षटकार त्यांनी ठोकलेत आणि या 2 षटकारांना संघ जाऊन पोहोचलाय तो 32च्या घरात 32 रन्स. येणारे आता शेवटची 2 चेंडू आणि आणखीन 34 धावांची गरज. यावेळचा बॉल सोडून दिला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल आणि आता सामना जवळ आपण म्हणूयात तलोजा टायगर्स संघानं हा सामना विजयाच्या दिशेनं हा संघ जाताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आडव्या बॅटनं जरूर खेळलाय पण ज्या चेंडूवर मिळाले जातील फक्त